मुंबई ही रात्री कधीच पूर्ण झोपत नाही. दिवसभर लोकांच्या गर्दीने भरलेले रस्ते रात्री मात्र एक वेगळंच रूप धारण करतात. आणि मुंबईच्या या रात्रीमध्ये कोणीतरी कुठेतरी आपला मार्ग शोधत असतो, तर कोणी आपल्या मोक्षाच्या शोधात असतं. ही गोष्ट आहे 63 वर्षांच्या गणपत काकांची. गणपत काका गेली 35 वर्ष मुंबईत काळी पिवळी टॅक्सी चालवत होते. पांढरे केस, डोळ्यांवर जाड चष्मा आणि चेहऱ्यावर सतत ठाकलेलं पण शांत हास्य. त्यांची सवय होती रात्री उशिरापर्यंत सवारी करायची, कारण रात्री पैसे जास्त मिळायचे. त्या दिवशीही 14 नोव्हेंबरची थंडगार रात्र होती. घड्याळात जवळपास 11:30 वाजले होते. गणपत गेटवे ऑफ इंडिया समोरील कालिशान ताज हॉटेल समोर टॅक्सी उभी करून बसले होते. समोर समुद्र, थंड वारा आणि अधूनमधून जाणाऱ्या गाड्यांचे आवाज. अचानक त्यांच्या नजरेस एक मुलगी पडली. साधारण 22-23 वर्षांची, लांब केस, पिंक ड्रेस आणि चेहऱ्यावर विचित्र शांतता. ती रस्त्याच्या कडेला उभी राहून वारंवार इकडे तिकडे पाहत होती, जणू कुणाची तरी वाट पाहत होती. गणपत काकांनी टॅक्सी तिच्या समोर नेली. कुठे जायचंय मॅडम? त्यांनी विचारलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, कुलाबा. तिचा आवाज खूप मंद होता, जणू दूरवरून येत होता. काकांनी मीटर डाऊन केला. मुलगी टॅक्सीच्या मागील सीटवर जाऊन बसली. गणपत काकांनी आरशातून एक नजर तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे भाव नव्हते. ती शांतपणे खिडकी बाहेरच पाहत बसली होती. टॅक्सी नरिमन पॉइंटवरून पुढे निघाली. रात्र वाढत चालली होती. रस्ते जवळपास रिकामे झाले होते. मधूनच एखादी गाडी समोरून पास होत होती. तेवढ्यातच ती मुलगी म्हणाली, टॅक्सी जहागीरआर्ट गॅलरी जवळून घ्या. काकांनी, मॅडम तुम्ही तेथेच उतरणार का असे विचारले. मात्र ती मुलगी त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता बाहेर पाहत होती. थोड्या वेळाने टॅक्सी जहागीरआर्ट गॅलरीजवळ आली. त्या मुलीने काकांना टॅक्सी थांबवण्यासाठी सांगितलं. काकाने टॅक्सी थांबवली, परंतु ती मुलगी टॅक्सीतून खाली उतरली नाही. काही काळ ती त्या बंद असलेल्या आर्ट गॅलरीकडे पाहत राहिली. काकाने तिला विचारलं, मॅडम येथे कोणी येणार आहे का, की तुम्ही येथेच उतरताय? मुलगी काही न बोलता एकटक त्या गॅलरीजवळ पाहतच होती. काकांनी पुन्हा तिला विचारल्यावर मात्र तिने पुन्हा त्यांना मला घरी जायचंय, घरी सोडा एवढेच म्हणाली. तेव्हाच ही मुलगी काहीतरी विचित्र वागतीये असं गणपत काकांना जाणवलं. टॅक्सी पुन्हा कुलाब्याच्या दिशेने चालू लागली. काही वेळातच टॅक्सीच्या आत अचानक खूप थंडी वाढली होती. एसी बंद होता, तरीही अंगावर काटा येत होता. काही अंतर गेल्यावर गणपत काकांनी सहज गाडीच्या समोरील आरशामध्ये पाहिलं तर त्यांना धक्काच बसला, कारण आता मागील सीटवर कोणीच नव्हतं. त्यांच्या हृदयात धड झालं आणि त्यांनी लगेच मागे वळून पाहिलं. परंतु आता मात्र ती मुलगी मागे शांतपणे बसलेली त्यांना दिसली. पण तिचे केस हळूहळू हवेने विखुरू जात होते, जणू टॅक्सीच्या आतच वारा वाहत होता. गणपत काकांच्या कपाळावर घाम आला. मॅडम खिडकी बंद करा, ते थरथरत म्हणाले. ती काहीच बोलली नाही, फक्त हळूहळू मान वळवून त्यांच्याकडे पाहिलं. तिचे डोळे पूर्ण निळे दिसत होते. क्षणभर गणपत काकांचा हात स्टिअरिंगवरून सुटला, पण त्यांनी स्वतःला सावरलं. बहुतेक माझा भ्रम असेल, ते मनात म्हणाले आणि टॅक्सी चालवू लागले. काही मिनिटात टॅक्सी कुलाब्यातील एका जुन्या इमारतीसमोर थांबली. ती एक फार जुनी इमारत होती. ती मुलगी खाली उतरली आणि म्हणाली, काका माझ्याकडे येथे आत्ता पैसे नाहीत, मी घरातून घेऊन येते. तिने पहिल्या मजल्यावरील आपल्या घराच्या दिशेने बोट दाखवत म्हटले, तुम्ही 2 मिनिटं थांबा. काकांनी मान हलवली. ती इमारतीच्या दिशेने चालू लागली. काकांची नजर पूर्णतः तिच्यावर होती. मग ती अंधाऱ्या जिन्यातून वर गेली. 2 मिनिटं झाली, 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, पण ती काही परत आली नाही. गणपत काकांना आपली फसवणूक झाली असं वाटलं. ते मनातल्या मनात पुटपुटले, आजकालची मुलं ना, पैसे द्यायचे नाहीत म्हणून त्यांची अशी नाटकं असतात. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर शेवटी ते स्वतः इमारतीत गेले. वर पहिल्या मजल्यावर एक फ्लॅट अर्धवट उघडा दिसत होता. ती मुलगी येथेच गेली असणार असा विचार करून त्यांनी दाराची बेल वाजवली. काही वेळाने दार उघडलं. समोर एक वृद्ध महिला उभी होती. कोण? तिने विचारलं. गणपत काका म्हणाले, तुमची मुलगी खाली टॅक्सीने आली आहे. ती पैसे घ्यायला वर आली, पण खूप वेळ झाला, अजून खाली आली नाही, म्हणून मीच वरती आलो. ते ऐकताच त्या महिलेचा चेहरा पांढरा पडला. आतून एक वृद्ध माणूस बाहेर आला. त्यांनी थरथरत्या आवाजात विचारले, तुम्ही कोणाबद्दल बोलताय?
गणपत काकांनी त्या मुलीचं वर्णन केलं. पुसट गुलाबी ड्रेस, लांब केस, शांत चेहरा. हे ऐकताच त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडायला लागली. ती आमची मुलगी आर्या होती ती. गणपत काका मोठ्यानं म्हणाले, हो हो तीच. कुठे आहे आता? त्या वृद्ध माणसाने हळूहळू भिंतीवरचा एक फोटो दाखवला. गणपत काकांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते पूर्णपणे सुन्न पडले, जणू त्यांच्या शरीरातील ताकदच निघून गेली. फोटोमध्ये तीच मुलगी होती जी त्यांच्यासोबत गेटवेवरून आली होती. तोच गुलाबी रंगाचा ड्रेस, तेच डोळे, तेच केस. फरक फक्त एवढाच, फोटोवर हार होता. गणपत काका घाबरत मागे सरकले. हे काय आहे? त्या माणसाने थरथरत सांगितलं. 8 वर्षांपूर्वी आर्या एका अपघातात मेली. त्या रात्री ती जहागीर आर्ट गॅलरीवरून घरी येत होती. ड्रायव्हरने भरधाव गाडी चालवली आणि तिचा अपघात झाला. ज्या अपघातात आमच्या एकुलत्या एक मुलीचा मृत्यू झाला. शेवटच्या क्षणी तिला काहीतरी आमच्याशी बोलायचं होतं. ती प्रयत्नही करत होती, पण ती बोलू शकली नाही आणि तेथेच तिने आमच्या डोळ्या देखत प्राण सोडला. त्या व्यक्तीचे डोळे भरून आले होते. तेव्हापासून कधी कधी रात्री ती अशाच टॅक्सीमध्ये बसून घरी येते, पण ती कधीच आम्हाला दिसत नाही की पुन्हा टॅक्सीमध्ये बसायलाही जात नाही. तिचा प्रवास एवढाच असतो, अपूर्ण. हे सर्व ऐकून गणपत काकांचा श्वास वेगाने चालू झाला. त्यांनी थरथरत विचारलं, मग माझ्या टॅक्सीमधून बसून आलेली ती मुलगी म्हणजे आत्मा होती? नेमकी ती कोण होती? अचानक त्या घराच्या दारावरचा बल्ब मंद प्रकाशित झाला. घरात एक थंडगार वारा पसरला. गणपत काकांनी हळूहळू घरात पाहिलं. फ्लॅटच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आई वडिलांच्या मागे ती मुलगी उभी होती. तिचा चेहरा आता पूर्ण फिक्कट झाला होता. डोळे निळे भोर आणि ओठांवर विचित्र हास्य. गणपत काकांना आता धडकीच भरली. ते लगबगीने तिथून निघून खाली आले, येऊन टॅक्सीत बसले आणि वेगाने तिथून निघून गेले. पण त्या रात्रीनंतर गणपत काकांनी कधीच रात्रीची टॅक्सी चालवली नाही. ते नेहमी म्हणतात, मुंबईच्या रस्त्यांवर सगळे प्रवासी जिवंत नसतात. आणि आजही कुलाबा आणि नरिमन पॉइंटच्या रस्त्यांवर काही टॅक्सी ड्रायव्हर सांगतात, रात्री उशिरा एक मुलगी हात दाखवते, टॅक्सीत बसते आणि कुलाब्याचा पत्ता सांगते.